हॅलो, घाटाच्या राजाची ट्रॉफी देण्या अगोदर जर आमच्याकडून काल एक चूक झालेली आहे, ऐका. आपण ऐका जरा ऐका. आपण काल म्हणजे टोकनच्या वेळेस सांगितलं होतं घाटाच्या महाराजाला आपण सेपरेट एक टू व्हीलर ठेवलेली आहे. घाटाचा महाराजा त्याला 51,000 रुपये रोख ठेवले आहे. 3 दिवसात सर्वात आतूनला 51,000 रुपये आहे. काल घाटाच्या राजाची ट्रॉफी आपण सस्ते पाटलांना दिली, पण जर उद्या तिसरा दिवस आहे, जर उद्या त्यांच्या आतमध्ये बारी झाली तर ती ट्रॉफी त्यांना राहील, नाहीतर त्यांनी ती ट्रॉफी रिटर्न आणून द्यायची उद्या इनामाच्या अगोदर, आणि त्यांना घाटाचा महाराजा जाहीर केलं जाईल. आणि ती ट्रॉफी कालचा घाटाच्या महाराजानंतरची जी बारी आहे तो घाटाचा राजा हे बक्षीस उद्या दिलं जाईल, कारण की घाटाच्या राजाला 5,000 रुपये रोख आणि ट्रॉफी, घाटाच्या महाराजाला 51,000 रुपये. त्याच्यामुळे सगळं बक्षीस एकाच गाड्या मालकाला द्यायचं नाहीये, हे आपण टोकनच्या दिवशी जाहीर केलेलं आहे. ती आमच्याकडून यात्रा कमिटीकडून काल चूक झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा घाटाचा राजा पुकारा. आणि या ठिकाणी आज सकाळपासून सर्वात आतून आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा पैलवान रायबा शेठ मयूर काळोखे आणि सोहम दादा किरण शेठ बागडे कुरुळी गोटे ग्रुप यांचा गाडा 11 सेकंद 44 मिली पॉइंट मध्ये गेला. टाळ्यांच्या गजरात घाटाच्या राजाचं स्वागत करायचे आणि घाटाच्या राजाचा या ठिकाणी सन्मान होते. गाडी मालकांना महत्व सूचना आहे, सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी घाटा द्यायचे. आणि घाटाचा राजा किरण शेठ बागडे विक्याबा लांडगे अनाउन्सर मंडळीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस झाले. बोराडे मंडळी आपल्या मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. गणेश शेठ फायनलचा नियम सांगा. नियम 1-2 मिनिटं फक्त नियम सांग. नेलू आलो आज दिवसभरामध्ये जे धावपट्टीवर जे गाडे पहिले आहेत त्यामध्ये घाटाचा राजाचे मनके ठरलेत. रायबा मयूरशाही काळोखे आणि सोमदादा किरण शेठ बागडे यांचा घाटामध्ये या ठिकाणी सन्मान चिन्ह 11 सेकंद 44 मिली पॉइंट मध्ये गेले. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. या ठिकाणी लगेच फायनल चालू होईल. फायनलचे नाम या ठिकाणी पाठीमागच्या स्टेजवरतून सांगितले जातील. ऋतिक फायनलचे नियम जे काल होते तेच आज पण राहतील. जी 4 बैल पहिल्या फेरीला होती ती 4 बैल फायनलला ग्राह्य धरली जातील. फायनल ही सेपरेट दिली जाईल, पण जर एका मिली पॉइंट मध्ये जर 2 गाड्या आले तर जी पहिली बारी 1 नंबरला होईल ती बारी 1 नंबर, आणि जी दुसरी 1 नंबरला होईल ती 2 नंबर. म्हणजे 11-91 मध्ये जर 2 बाऱ्या झाल्या तर 11-91 ला जी पहिली बारी होईल ती 1 नंबर, आणि 11-91 ला जी दुसरी बारी होईल ती 2 नंबर फायनल धरली जाईल. हे सर्वांनी याची नोंद घ्यायची. कांड हे कालचा नियम सेम आहे ना. कांड हे 50 फुटावर राहील फायनलला. पहिल्या फेरीला 70 फुटावर, फायनलला 50 फुटावर. चला पुढचा गाडा कोणाचा या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांसाठी खुशखबर आहे. मुक्काम पोस्ट अवसरी खुर्द या ठिकाणी माळसाकांत पर्व दुसरे या ठिकाणी दिनांक 27 व 28 नोव्हेंबर रोजी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती आहेत. 1 नंबरला 1,00,000 रुपये, 2 नंबरला 71,000 रुपये, 3 नंबरला 51,000 रुपये. आणि त्या ठिकाणी 1 नंबर फायनल साठी 1 मोटरसायकल आहे, 2 नंबरला मोटरसायकल आहे, 3 नंबरला मोटरसायकल, 4 नंबरला मोटरसायकल आणि घाटाच्या महाराजासाठी 1 मोटरसायकलचं बक्षीस आहे. याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यायची. मुक्काम पोस्ट अवसरी खुर्द माळसाकांत पर्वत दुसरे संदीप शेठ भोर, त्याचप्रमाणे किरण शेठ भोर, उद्योजक आदरणीय तुषार शेठ टेमकर, जयसिंग शेठ भोर, आपल्या सर्वांचं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. सुधीर भाऊ सांगतो. हॅलो 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 1 मिनिट. आणि ऐका, फायनल साठी दिवसभर काय झाले ते होऊ द्या. फायनलला कुणी चाबक आणि काठी वापरायची नाही अजिबात. अजिबात चाबक आणि काठीचा वापर करायचा नाही अजिबात. गणेश सडगुंगे हिरव्या चॅनलचा आवाज उचला जरा. हॅलो चेक. हॅलो
हॅलो काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी अवसरी गावच्या युवा नेत्याचा उद्योगपतीचा पुणे जिल्ह्यातील हिंदा केसरी चाकीचा बैलगाडा विश्वातील हिंदा केसरी फोटोग्राफरचा हिंगे पाटील गुलाव जुगालबंदीचा खेळ जिंकतोय चंद्रकांत शंकर हिंगे आणि परतक ऋतिक शर्कुरा जुगालबंदीचा खेळ या ठिकाणी प्रगतशील शेतकरी सन्माननीय नवाब शेठ इनामदार आणि शेतकरी राजाचे सर्व सन्माननीय बाबाजी शेठ टेमकर या गावचे माजी उपसरपंच आपण उपस्थित झालात यात्रा कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून हार्दिक आभार. कांडापाट मागे दाबा कोण कांडा 50 फुट हो गया अवसरी गावचे तंटामुक्ती समिती हे पा कांड 50 फुटावर आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी. हॅलो हॅलो आता कोणाचा आहे हॅलो गावच्या लोकनियुक्त सरपंचाचा प्रसिद्ध फायनल सम्राटाचा हिले आणि हिंगे जुगलबंदीचा खेळ जिंकतोय बारीच्या मलाइका कैलासाच्या बाजू शर्वणाची हिले हॅलो साऊंड सिस्टीम गणेश हॅलो हॅलो या ठिकाणी देवगावचे प्रसिद्ध फायनल सम्राट भाजीपाल्याचे व्यापारी उल्हासभाऊ रोडे संदीप चढ बोंबे बैलांचे व्यापारी सागरदाजी गावडे सर्वांचं स्वागत. या ठिकाणी अवसरी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती फायनल सम्राट जुने जाणते गाडा मालक सुनील हिंगे पाटील अनाउन्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस आपल्या मनापासून स्वागत. नाना सरपंच याला म्हणतात तू रेकरी कोणाचा आहे आता कोणाचा आहे गाडा. या ठिकाणी सातगाव पठारावरील पेडगावचे सुपुत्र आणि हिंद केसरी चिका बैलाचे मालक राजू शेठ वागचौरे शेठ आपण गाड्या बैलाचे या ठिकाणी उपस्थित राहिलात. राजू शेठ आपल्या मनापासून स्वागत. काल मित्रांनो जपारीने खऱ्या अर्थाने खडकी गावचा नाव लौकिक केला. मित्र मंडळाचा बोरपाटील जुगालबंदीचा अवसरी गावच्या उद्योगपती फायनल साठी खेळ जिंकतोय गणेश मित्र मंडळ
शेतकरी बोरवाडी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष आणि एक यशस्वी उद्योगपती पैलवान अक्षय दादा बोर पाटील अनाउन्सर साठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. शेठ आपल्या मनापासून स्वागत. पराग चिलिंग सेंटरचे सर्व जयसिंग शेठ भोर अनाउन्सर साठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. शेठ आपलं स्वागत. वरती बांडा ग्रुप सज्ज राहायचे. दाभाडे पाटील मंगेश शेठ गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध फायनल सम्राट पैलवान अक्षय शेठ भोर अनाउन्सर साठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. अक्षय भाऊ फायनल वर जरा गाय करा दाभाडे मंडळी सज्ज. मंगेश शेठ मंगेश भाऊ सरपंच मित्रांनो 1 नंबरच्या फायनल साठी राष्ट्रपती पदक विजेते PS साहेबांचा आस्वाद हॉटेलच्या मालकाचा हिंद केसरीचा पारगावच्या सरपंचाचा दाभाडे पाटील टोपल्या जुगलबंदीचा रंगावर झुकतो. अरे जमाला घेत कैलासवासी पाटील बाबाजी दाभाडेचा आणि अनिल चंद्रकांत टोपल्या सरपंच जुगलबंदीचा खेळतो. दाभाडे घरगुती मसाले समूहाचे सर्व उद्योगपती मंगेश शेठ दाभाडे साहेब अनाउन्सर साठी रोख 500 रुपयाचे बक्षीस मनापासून स्वागत. आमच्या सहकारी मित्र ऋषीभाई ढोबळे अनाउन्सर साठी 500 रुपयाचे स्वागत. या ठिकाणी 1 मिनिट या ठिकाणी सन्माननीय ओंकार शेठ गावडे उद्योजक, त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रकांत शेठ गावडे आणि सन्माननीय अशोकराव गावडे CA आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं यात्रा उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित झालात. यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. सन्माननीय काका गुरुजी, सन्माननीय बाबा गुरुजी आपणही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. सन्माननीय रवींद्र गावडे चेअर तंटमुक्ती अध्यक्ष आपणही उपस्थित झालात. धन्यवाद. हा जरा झालं वाले होते. पाऊस आलाय घाई करा थोडी. कोणाचं आहे
निखिल शेठ पिंपळे समोरच्या स्टेजवरचे निखिल पिंपळे आणि या यात्रेसाठी श्री ओंकार शेठ भिवाजी गावडे यांनी 45,000 रुपये देणगी दिली. प्रथम क्रमांकासाठी त्यांचा देखील या समोरच्या स्टेजवर सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी जब्बारीने खऱ्या अर्थाने खेड तालुक्यातील दरेवाडीचं नाव लौकिक केलं. प्रसिद्ध दर्या फिरकीचा खेळ जिंकतो आणि त्या मला कैलासवासी नारायण शर्माबाजी सरा खेड तालुका खरखेड. त्याचप्रमाणे ओमकार भिवाजी गावडे, अशोक शेठ लक्ष्मण गावडे, चंद्रकांत नरेंद्र गावडे, संदीप खंडू गावडे, रंगनाथ जयसिंग गावडे, सचिन सीताराम गावडे आणि कृष्णा तुकाराम गावडे या सर्व मान्यवरांनी समोरच्या स्टेजवर यायचं आहे आणि आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. या डोळे प्रेक्षक फायनल सम्राट किशोर शेडरोडे. सत्कर अमरा हॉटेल स्वपन शेटकोर्डे मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी खेड तालुक्यातील सत्कर गावच्या उद्योगपतीचा सरपंचाचा 76 रुपये संघटनेचा अमरा हॉटेलच्या मालकाचा सत्कर आणि कोयड्या जुगालबंदीचा खेळ जिंकतो आणि दिग्विजय सर स्वप्नील भैया सत्कार आणि सरपंच रामदास कोरडा जुगालबंदीचा खेळ जिंकतो. या ठिकाणी अमराई हॉटेलचे मालक आणि प्रसिद्ध फायनल सम्राट स्वपन शेठ कोरडे पाटील, सरपंच किशोरराव रोडे पाटील, अनाउन्सर साठी रोख 500 रुपयाचं बक्षीस आहे. शेठ आपल्या मनापासून स्वागत आणि हार्दिक असं अभिनंदन. पाठीमाग गाडा कुणाचा आहे? सचिन शेठ. वाडेकर सत्कर का नाही का? दुसरं पान कुठे? पलीकडे बघा बरं वाडेकर. वाडेकर आणि मेदगे मित्रांनो
फायनल साठी प्रसिद्ध उद्योगपतीचा वडेकर मेदगे फायनल सम्राटाचा फायनल साठी खेळ जिंकतोय अरे जमाला संस्कार सूर्यकेशराव वडेकर आणि किरण शर्मेतके जुगलबंदी पाठीमाग सातकर सचिन शेठ सरपंच महेंद्र शेठ गाढवे बुट्टेवाडी आपण सर्वजण मंडळी उपस्थित झालात सरपंच स्वागत राजू शेठ एमएससीबी बेल्टाचे साहेबांनी प्रसिद्ध फायनल सम्राट सचिन शेठ सांडपूर अनाउन्सर साठी 500 रुपयाचे बक्षीस आहे सचिन शेठ आपलं मनापासून स्वागत हा फायनलचा शेवटचा गाडा आहे का फायनलचा शेवटचा गाडा आहे सर्व गाडी मालकांना विनंती आहे उद्या सकाळी बरोबर 8 वाजता घाट सुरू होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची बरोबर अपटोकोप्रमाणे पर्यटकांनी गाडी घेऊन यायची ही विनंती आहे गौरव झेंडे थांबला भाऊ शिंगुतले पाळा लवकर सचिन शेठ उद्या ठीक 8 वाजता या ठिकाणी घाटाला सुरुवात होईल गावातल्या संयोजक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जागेवर थांबायचं नोंद घ्या भैरवनाथ महाराज की जय अम्बा की माता की जय हे पहा नवरात्र फेस्टिवल 2025 सर्व स्वयंसेवकांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी याच ठिकाणी थांबायचंय योगेश शेठ दिवटे उरकून घ्या इकडे तिकडे हिंडू नका योगेश बेलबाळजी